सुस्वागतम मुलांनो. बालसिंग संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ जर क्रमाने पाहायचे असतील तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट केलेली आहे. इयत्ता 11वी मराठी, इयत्ता 11वी अर्थशास्त्र, इयत्ता 12वी मराठी, इयत्ता 12वी अर्थशास्त्र अशा 4 प्लेलिस्ट केलेल्या आहेत. यामध्ये पुस्तकाच्या क्रमाप्रमाणेच सर्व व्हिडिओ लेक्चर मी पोस्ट केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. जर व्हिडिओ आवडत असतील तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा. व्हिडिओ आवडला ती पण कमेंट करा, व्हिडिओ न आवडला तरीही कमेंट करा आणि तुम्हाला या विषयामध्ये येणाऱ्या अडीअडचणी कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. चला तर आपण अभ्यासाला सुरुवात करूया. आज आपण विषय घेतलेला आहे अर्थशास्त्र आणि इयत्ता आहे 11वी. यामधील आज आपण प्रकरण क्रमांक 6 भारतातील लोकसंख्या हे प्रकरण सुरुवात करत आहोत. आणि आज आपण यामधील उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे लोकसंख्या वाढीतील बदल, की भारताची लोकसंख्या कशी वाढत गेलेली आहे, कुठे कमी झाली आहे, ते आपण आता अभ्यास करूया. चला तर लोकसंख्या वाढीतील बदल पाहूया. प्रस्तावना. भारत हा विकसनशील देश आहे. मुलांना तुम्ही 9वी 10वी पर्यंत अभ्यासलेलं आहे की जगाच्या पाठीवर जे देश आहेत त्यांचं वर्गीकरण करता येऊ शकतं, की काही देश विकसित आहेत. उदाहरणार्थ अमेरिकेसारखा देश जो आहे की आर्थिक विकास झालेला आहे. नंतर भारतासारखा जो देश आहे तो विकसनशील, म्हणजे त्यांचा विकास चालू आहे. आर्थिक वृद्धी झाली आहे पण आर्थिक विकासाकडे वाटचाल चालू आहे. आणि तिसऱ्या प्रकारचेही देश आहेत की अप्रगत आहेत, अविकसित आहेत, त्यांची आर्थिक वृद्धी होत आहे, विकासाच्या दिशेने जायला त्यांना वेळ आहे. अशा प्रकारे भारत हा मध्यम गटामध्ये येतो, विकसनशील देश. देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा संख्यात्मक व गुणात्मक वृद्धीवर अवलंबून असतो. आर्थिक विकासाचा दर जो आहे तो संख्यात्मक म्हणजे आर्थिक वृद्धी आणि गुणात्मक म्हणजे आर्थिक विकास याच्या वाढीवर अवलंबून आहे. पहा, त्याचे मापन लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न इत्यादीनुसार केले जाते. आणि मग हे आर्थिक विकासाचं जर मापन करायचं तर लोकसंख्या, देशामध्ये लोकसंख्या किती आहे हे महत्त्वाचं नसून लोकसंख्येचा दर्जा कसा आहे, गुणवत्ता कशी आहे, क्वालिटी, त्यानुसार. नंतर राष्ट्राचं उत्पन्न किती आहे आणि दरडोई उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये प्रत्येक व्यक्तीचा वाटा किती आहे, प्रत्येकाच्या वाट्याला किती उत्पन्न येत आहे, यानुसार केलं जातं. पाहूया आपण आणखी माहिती. लोकसंख्या म्हणजे लोकांची संख्या जी एका ठराविक कालावधीसाठी एका विशिष्ट भागात वास्तव्य करते. ही व्याख्या लक्षात ठेवायची आहे. लोकसंख्या म्हणजे लोकांची संख्या, पण कोणत्या लोकांची, की जे एका ठराविक काळासाठी, विशिष्ट काळ आणि विशिष्ट भागात वास्तव्य करते. उदाहरणार्थ भारत देशाचं उदाहरण घेतलं तर भारत देशाच्या भौगोलिक सीमांच्या आत एका काळामध्ये जी लोकसंख्या आहे, लोकांची संख्या आहे, ती लोकसंख्या होय. भारताची लोकसंख्या प्रत्येक 10 वर्षांनी दशकाच्या शेवटी मोजली जाते. प्रत्येक दर 10 वर्षांनी भारताची लोकसंख्या मोजली जाते. आणि आता येणारी जनगणना जी आहे 2021ची होईल. दर 10 वर्षांनी ही लोकसंख्या भारतात मोजली जाते. त्याला दशक म्हणायचं, 10 वर्ष. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121.02 कोटी होती. हे लक्षात ठेवायचं आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न, की 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121.02 कोटी होती. आता ती 21च्या जनगणनेमध्ये अधिक वाढलेली असणार आहे. लोकसंख्या वाढीबाबत चीननंतर भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. जगाच्या पाठीवर जेवढे देश आहेत त्यामध्ये चीनमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे, 1 नंबरची, आणि त्यानंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
जागतिक लोकसंख्येच्या एकूण टक्केवारीत भारताची लोकसंख्या 17.5% इतकी आहे. आता उदाहरण घ्या, जगाची लोकसंख्या जर 100% मानली तर त्यामध्ये भारताची 17.5% आहे, म्हणजे ही जास्त लोकसंख्या आहे. जागतिक भूभागात 2.4% इतका वाटा आहे. आता तुम्हाला माहिती आहे, भूगोलात तुम्ही शिकलेला आहात की या पृथ्वीवर 71% पाण्याचा भाग आहे आणि 29% जमिनीचा भाग आहे. मग अशा या भूभागामध्ये, जगाच्या भूभागात भारताचा जमिनीचा वाटा फक्त 2.4% आहे आणि लोकसंख्या मात्र 17.5% आहे. याचा अर्थ भारताच्या भौगोलिक भूमीवर लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. लोकसंख्येच्या संबंधीची माहिती ही रजिस्ट्रार जनरल यांचे कार्यालय आणि भारताची जनगणना समिती यांच्यामार्फत संकलित करून प्रकाशित केली जाते. आणि ही माहिती जी आहे लोकसंख्येच्या संबंधी, रजिस्ट्रार जनरल कार्यालय आणि भारताची जनगणना समिती यांच्यामार्फत संकलित केली जाते, म्हणजे गोळा केली जाते आणि ती प्रकाशित केली जाते. तुम्हाला माहीत हवं, काय माहिती हवं? लोकसंख्येचं खरं वास्तव म्हणजे सत्य. पाहूया काय सत्य आहे. 3ऱ्या शतकात कौटिल्याने अर्थशास्त्राच्या ग्रंथामध्ये असे लिहिले आहे की लोकसंख्या ही राज्याची कर प्रणाली किंवा कर धोरण मोजण्यासाठी एक घटक असतो. कौटिल्य या अर्थशास्त्रज्ञाने अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे 3ऱ्या शतकामध्ये आणि आता हे 21वे शतक आहे. त्यांनी असं लिहिलेलं आहे की लोकसंख्या ही कर प्रणाली मोजण्यासाठी सरकार जनतेवर जो कर आकारते ती मोजण्यासाठी हा एक घटक आहे. लोकसंख्येच्या माध्यमातून ते कळतं. लोकसंख्येची पद्धतशीर गणना 1865-1872 या कालावधीत देशाच्या विविध भागांमध्ये करण्यात आली. भारतामध्ये लोकसंख्येची जनगणना केव्हा सुरू झाली? 1865 पासून सुरू झालेली आहे. 1865 ते 1872 या कालावधीत विविध भागांमध्ये करण्यात आली. भारताची पहिली जनगणना सुरू झालेली आहे 1872 मध्ये. वस्तुनिष्ठ प्रश्न हा लक्षात ठेवायचा. 1872 मध्ये सुरू करण्यात आली. 11 जुलै 1987 संपूर्ण जगाची लोकसंख्या 500 कोटी इतकी होती. हे पण महत्त्वाचं वाक्य आहे. 11 जुलै 1987 संपूर्ण जगाची लोकसंख्या किती होती? 500 कोटी होती. म्हणून 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. 11 जुलै लोकसंख्या दिन जागतिक. इथे वस्तुनिष्ठ प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. आणि ही माहिती घेतलेली आहे सेन्सस इंडिया government.in. स्मरणशक्तीला चालना द्या. पाहू, इयत्ता 9वी-10वीच्या भूगोल विषयांमध्ये भारताच्या लोकसंख्येची जी वैशिष्ट्ये अभ्यासली ती शोधा. भूगोलामध्ये तुम्ही अभ्यासले लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्री पुरुषांचं प्रमाण, लोकसंख्येची घनता म्हणजे विशिष्ट भूभागामध्ये किती लोक राहतात, वयोगटाचं नागरीकरण की मुलांची संख्या किती आहे, स्त्रियांची संख्या किती आहे, पुरुषांची संख्या किती आहे, नागरीकरण म्हणजे शहरात किती लोक राहतात, ग्रामीण भागात किती लोक राहतात, हे तुम्ही भूगोलामध्ये अभ्यासलेलं आहे. ते थोडंसं आठवून पहा. लोकसंख्या वाढीतील बदल. आता भारताच्या लोकसंख्यामध्ये वाढ कशी झाली आहे, बदल कसा झाला आहे ते आपण पाहूया. भारताची लोकसंख्या ही आकाराने खूप मोठी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती वेगाने वाढते आहे. हे दोन्ही वाक्य महत्त्वाची. आकाराने मोठी आहे आणि वेगाने वाढती आहे. जनगणनेच्या सर्वेक्षणाद्वारे भारताच्या लोकसंख्येचा आकार, रचना व इतर वैशिष्ट्ये दिसून येतात. भारताची जनगणना, सर्वेक्षण म्हणजे पाहणे, जनगणना जी होते त्यावरून भारताच्या लोकसंख्येचा आकार किती मोठी आहे, रचना कशी आहे, स्त्रियांचं प्रमाण किती आहे, पुरुषांचं प्रमाण किती आहे, मुलांचं प्रमाण किती आहे हे लक्षात येतं आणि इतरही अनेक वैशिष्ट्ये दिसून येतात. पुढील तक्त्यावरून लोकसंख्या वाढीतील बदल लक्षात येतो. आता आपण जो तक्ता पाहू त्यावरून आपल्याला लोकसंख्या वाढीमध्ये बदल कसा झालेला आहे ते लक्षात येईल. पहा, इथे भारतातील लोकसंख्या वाढीचा एक तक्ता दिलेला आहे.
त्या तक्त्यामध्ये वर्ष दिलेली आहेत, नंतर लोकसंख्या किती आहे त्या वर्षात कोटीमध्ये, आणि सरासरी वार्षिक वृद्धीचा दर दिलेला आहे टक्क्यांच्यामध्ये. आता इथे 1911ला लोकसंख्या होती 25.2%, वार्षिक वृद्धीचा दर तिथे दिलेला नाही आहे. 1921ला 25.1%, 1 कोटी लोकसंख्या होती आणि वाढीचा दर होता हा -0.3 आहे. हा म्हणजे लोकसंख्या वाढलेली नाही. 1931चं प्रमाण दिलेलं आहे, लोकसंख्या होती 27.9 कोटी, वाढीचा दर सरासरी वार्षिक वृद्धी दर 1 दिलेला आहे. नंतर 1941चं प्रमाण आहे 31.9 कोटी आणि वाढीचा दर आहे 1.3 कोटी. म्हणजे आता 31 आणि 41 या दशकात लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली. 1951मध्ये लोकसंख्या आहे 36.1 कोटी आणि इथे स्थिर प्रमाण राहिले 1.3%. त्या दशकात स्थिर प्रमाण आहे. 1961मध्ये लोकसंख्या होती 43.9 कोटी. आता इथे मात्र वाढलेलं आहे 2.0% इतका वृद्धिदर झाला आहे. 1971मध्ये लोकसंख्या आहे 54.8 कोटी आणि इथे आहे 2.2% वाढ झाली आहे. 81चं प्रमाण दिलेलं आहे 68.3 कोटी लोकसंख्या आणि इथे स्थिर राहिलेला आहे वाढीचा दर 2.2. 1991चं प्रमाण दिलेलं आहे, लोकसंख्या झाली 84.6 कोटी, इथे थोडासा कमी झालेला आहे वाढीचा दर 2.1. 2001मध्ये प्रमाण आहे 102.7 कोटी लोकसंख्या, इथे कमी दर झाला आहे 1.9% वार्षिक वृद्धी दर. आणि 2011चं प्रमाण 121.02 कोटी लोकसंख्या, वाढीचा दर थोडासा कमी झालेला आहे 1.4%. आणि हा संदर्भ घेतलेला आहे भारतातील जनगणना सर्वेक्षण अहवालातून. आता यावरून आपण काही निष्कर्ष काढू शकतो, यावरून आपण निष्कर्ष मांडूया सविस्तर पद्धतीने. 1. लोकसंख्येतील अत्यल्प घट, अल्प घट म्हणजे थोडीशी घट, 1911 ते 1921मध्ये थोडी घट झाली आहे. 1911 ते 1921 या कालावधीत स्थिर लोकसंख्येमध्ये 25.2 कोटीवरून 21.1 कोटी इतकी अत्यल्प घट झाली. त्यामुळे तिथे नकारात्मक वृद्धी दर दिसून येतो. नकारात्मक म्हणजे मायनस, कमी वृद्धी झालेली नाही. याचे प्रमुख कारण, त्याचं कारण पण आहेत. त्या काळामध्ये साथीचे रोग आलेले होते. उदाहरणार्थ कोणकोणते? कॉलरा, फ्ल्यू, प्लेग, मलेरिया इत्यादी हे साथीचे रोग होते की या काळामध्ये गावं मृत्युमुखी पडलेली आहेत. गावातली लोकसंख्या खूप कमी झालेली आहे, म्हणून लोकसंख्या नकारात्मक झाली. आजच्या काळामध्ये जसा कोरोना आलेला आहे, भयानक आजार, आणि याने अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत, त्या काळामध्ये कॉलरा, फ्ल्यू, प्लेग, मलेरिया असे जे आजार होते साथीचे, त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत असत. आज मात्र या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश आलेलं आहे. म्हणूनच कोरोनासारख्या रोगाचा आता फैलाव झाला आहे आणि लोकसंख्येच्या नक्कीच बदल होणार आहे वाढीमध्ये. पुढचा निष्कर्ष पाहूया. महाविभाजन वर्ष, महा म्हणजे मोठे, विभाजन म्हणजे भाग करणे. पहा, एक मोठं वर्ष आहे, कोणतं ते पाहू. 1911 ते 1921 या कालावधीत लोकसंख्या वाढीचा दर नकारात्मक होता. म्हणजे 11 ते 21पर्यंत लोकसंख्या वाढलेली नाही आहे. 1921 नंतर मात्र लोकसंख्या सातत्याने वाढत गेली, आपण तक्त्यामध्ये पाहिलेलं आहे. म्हणून भारताच्या जनगणनेच्या आयुक्तांनी 1921 हे वर्ष महाविभाजनाचे वर्ष म्हणून जाहीर केले. कारण 2 भाग पडलेले आहेत लोकसंख्येच्या बदलाच्या संदर्भात. 21च्या पूर्वीचा भाग आणि 1921च्या नंतरचा भाग. 21च्या पूर्वीच्या भागात लोकसंख्या वाढलेली नाही आहे, नकारात्मक होती. पण 1921 नंतर लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे, म्हणूनच ते महाविभाजनाचं वर्ष. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, परीक्षेसाठी हमखास येतो. महाविभाजनाचे वर्ष 1921.
3. सकारात्मक वृद्धी दर. वृद्धीचा दर सकारात्मक आहे 1931 ते 41च्या या दशकामध्ये. पाहूया. भारताचा वृद्धी दर जवळपास 1 ते 1.3% इतका नोंदविण्यात आला. म्हणजे या काळामध्ये 1 ते 1.3% वृद्धी दर झालेला आहे या दशकामध्ये. लोकसंख्येत सुधारित वाढ 1951 पासून कशी वाढ झाली पाहूया आपण. 1951 ते 71 म्हणजे हा 20 वर्षाचा काळ. या काळातील कालावधीवरून लोकसंख्या 36.1 कोटीवरून 54.8 कोटी इतकी वाढली. बरंच प्रमाण वाढलेलं आहे. स्वातंत्र्यानंतर लोकसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येते आणि 1947ला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर लोकसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. 51 ते 71मध्ये प्रमाण जास्त आहे. 36.1 कोटीवरून 54.8 कोटी. 5. लोकसंख्येचा विस्फोट. तुम्ही बॉम्बचा स्फोट हा शब्दप्रयोग ऐकता की नाही? त्याप्रमाणे लोकसंख्येचाही स्फोट झालेला आहे मोठा. केव्हा? 1971 ते 2001 मध्ये. पाहूया. या कालावधीत भारताने लोकसंख्येचा विस्फोट अनुभवला. कारण या 3 दशकात 30 वर्ष होतात 31 ते 2001 पर्यंत. लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर हा प्रतिवर्ष 2% अधिक होता. म्हणजे वार्षिक वाढीचा दर 2% अधिक आपण तक्त्यामध्ये पाहिलेला आहे. 6. लोकसंख्या वृद्धी दरात घट. आता इथे मात्र घट झालेली आहे. कालखंड 2001 ते 2011. लोकसंख्येच्या वृद्धी दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. कारण ही घट 2001 मध्ये 1.9% तर 2011 मध्ये 1.4% इतकी आहे. म्हणजे घट झालेली आहे. यावरून हा सरासरी वार्षिक वृद्धी दर कमी होताना दिसून येत आहे. 2001 ते 2011 मध्ये वार्षिक सरासरी वृद्धी दर कमी होत आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.